शिवमूठ वाहताना काय करायचे आहे, एक हळकुंड घ्यायचे आहे, खोबरं घ्यायचं आहे आणि सुपारी, बादाम, हळदी कुंकू व्हायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तांदळाची शिवमूठ आहे तर तांदळाची शिवमूठ घ्यायची आहे। शिवमूठ वाहताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून नमस्कार करायचा आहे। शिवमूठ लक्षात ठेवा, शिवमूठ 2 वेळेस व्हायची आहे आणि नंतर शिवमुठीला हळदी कुंकू द्यायचे आहे आणि नमस्कार करायचा। आरती झाल्याच्या नंतर 108 वातीचे बंडल आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये डिप करायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचे आहे। प्रज्वलित झाल्याच्या नंतर ते लगेचच महादेवाला ओवाळून घ्यायचे आहे, कारण की नंतर काय होतं, जेव्हा आपण भांड्यामध्ये किंवा पात्रामध्ये आपण ते घेतलेलं आहे ते खूप तापून जातं, हाताला चटका बसतो, त्याकरता लगेचच ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्याला, कारण की त्यामुळे घरातली जी वाईट शक्ती आहे ती निघून जाते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आनंद नांदते। तर आपण ओवाळून घ्यायचं आहे ते आणि नंतर त्या वाती तिथेच ठेवून द्यायचे आहे साईडला, जिथे कुणाला चटका लागणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।